एका मुलीने मुलावर आणि मुलाने मुलीवर करायचं प्रेम या जगाला निश्चित माहिती आहे, पण भावाने भावावर कसं प्रेम करायला पाहिजे हे आम्हाला रामकथेतून शिकायला मिळते. लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येकाला रामकथेची परिपूर्ण कल्पना आहे. हे तुम्हाला आज जरी कळालं नाही तर उद्या तुम्हाला अनुभव येईल. तुमच्याच घरातला 10-12 वर्षाचा मुलगा तुम्हाला प्रश्न विचारेल, कहाँ जा रहे हो पिताजी? अरे कुछ नहीं, राम कथा सुनने जा रहा हूँ बेटे. आप भी कमाल करते हो पिताजी, वही राम कथा ना जो 10 साल पहले टेलीविजन पर दिखाई देती थी. हाँ बेटे, वही राम कथा. तो उसमें सुनने का क्या है? मैं तो आपको बैठे बैठे राम कथा बता देता हूँ. तो बताओ बेटे. देखो पिताजी, महाराज अयोध्यापति दशरथ जी को 4 बेटे हुए. राम, लखन, भरत, शत्रुघ्न. बड़े बेटे को राम जी को राजगद्दी मिलने वाली थी, राजगद्दी छीन ली. कई माँ ने भरत के लिए राम जी को वनवास जाना पड़ा. साथ में सीता भाई लखन. आगे जाकर सीता का हरण हुआ. राम रावण का आगे जाकर युद्ध हुआ. सुग्रीव के साथ मित्रता हुई, शबरी से भेंट हुई. राम जी ने रावण को मार डाला. तो इतने साल से चली आ रही है ये जो राम कथा, ये केवल ऐतिहासिक घटना नहीं है महाराज, बल्कि जिंदगी के हर सवाल का जवाब एक राम कथा है. आपल्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर राम कथेमध्ये आहे. सुरळीत चाललेल्या घराचं वाटोळं कसं करायचं हे ज्याला ऐकायचं असेल त्याने पण रामकथा ऐका. मंथरा मावशीला गुरु करावं, समजून जायचं आपल्या घराचं वाटोळं झालं. कधी कधी बोलताना आपण म्हणतो की नाही, घरात किती चांगला परिवार आहे. 10-12 वर्षापासून, 15-20 वर्षापासून एकत्रित 20-20 लोकांचं कुटुंब आलेलं आहे. परंतु काय होतं महाराज, एखादी नवीन व्यक्ती त्या घरामध्ये येते आणि तिचा जर मंथरेसारखा स्वभाव असला तर त्या 20 लोकांचे 20 घरं झाल्याशिवाय राहत नाही. कारण मंथरा मावशीचा स्वभाव ज्या ठिकाणी आहे तिथे घर फुटल्याशिवाय राहत नाही महाराज. आणि म्हणून घर चालवायचं कसं, घर जगवायचं कसं, घर तोडायचं कसं, हे सगळंच रामकथेमध्ये आहे. रामकथा जर आम्हाला काही शिकवत असेल तर बंधू प्रेम आम्हाला रामकथा शिकवते. एका मुलीने मुलावर करायचं प्रेम या जगाला माहिती आहे. मी पुन्हा सांगेल, लक्ष देऊन ऐका. एका मुलीने मुलावर आणि मुलाने मुलीवर करायचं प्रेम या जगाला निश्चित माहिती आहे, पण भावाने भावावर कसं प्रेम करायला पाहिजे हे आम्हाला रामकथेतून शिकायला मिळते. रामकथा आम्हाला बंधू प्रेम शिकवते महाराज. रामकथा आम्हाला मायलेकीमध्ये किती प्रेम असायला हवं, सासू सुनांमध्ये किती प्रेम असायला हवं, परिवारामध्ये किती प्रेम असायला हवं, परिवारामध्ये एकमेकांसाठी किती त्याग असायला हवा, हे आम्हाला रामकथा शिकवते. आज विचार करा ना महाराज, पैशाचा चुराडा करणारे मित्र तुम्हाला या जगामध्ये लाखो मिळतील. आजही तुम्ही मित्रांसाठी थोडा पैसा खर्च केला तर ते 4 दिवस तुमच्या मागं फिरतील. परंतु भावासारखा खरा सल्लागार आपल्याला कुणीच मिळणार नाही. म्हणून म्हणतात, सलाह लेना भाई से चाहे बेर हो. आपला भाऊ वैरी जरी असला तरी कठीण प्रसंगी सल्ला आपल्या भावाचा घेतला पाहिजे. लक्षात घ्या, कारण कठीण प्रसंगामध्ये योग्य सल्ला आपला भाऊच आपल्याला त्या ठिकाणी देऊ शकतो. किती वैर का असेना, 2 भावांमध्ये एका आईच्या उदरातून जन्माला आलेले 2 भाऊ मोठ्यापणी एकमेकाशी इतकं वैरत्वाने वागतात, इतके वैरत्वाने वागतात की थोड्या शेतीसाठी, थोड्या बांधासाठी, घराच्या तुकड्यासाठी एकमेकाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे बघत नाही महाराज. आज बऱ्याच लोकांनी पेपर वाचणं सोडून दिलं, वर्तमानपत्र वाचणं सोडून दिलं. का? कारण वर्तमानपत्रात दुसरं काहीच ऐकायला मिळत नाही. थोड्या जमिनीसाठी भावाने भावाच्या घशात कुऱ्हाड घालून त्याचा खून केला. या ठिकाणी 5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार झाला. त्या ठिकाणी स्त्रियांची छळणा झाली. नवऱ्याने बायकोचा खून केला, बायकोने नवऱ्याचा खून केला. यापेक्षा दुसरं काय मिळतं आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला? आणि म्हणून चांगलं ऐकावं, चांगलं मनामध्ये यावं, चांगलं मनात आलं तर आचरणात येईल.
मनात आलं तर आचरणात येईल. आजची तरुण पिढी जर कशामुळे बिघडली असेल ना, तर ती टीव्हीने मोबाईलने बिघडलेली आहे. चांगलं पाहिलं नाही तर मनात चांगलं येईल कसं महाराज? यासाठी श्री रामकथा आहे. चांगलं बघावं, चांगलं ऐकावं, चांगलं आचरणात आणावं, बंधू प्रेम करावं. कारण सल्लागार आपल्या भावासारखा आपल्याला दुसऱ्या त्या ठिकाणी मिळणार नाही महाराज. हितभऱ्या शेतीसाठी, हितभऱ्या बांधासाठी सख्खे भाऊ पक्के वैरी होताना आपण पाहतो. पण रामकथा ऐका, सख्खेच नाही तर सावत्र भाऊ आहेत महाराज. सावत्र भाऊ आहेत. राम कोणाचा मुलगा आहे? जागे आहात ना? राम कोणाचा मुलगा आहे? कौशल्यामाईचा. भरत कैकेयीचा. लक्ष्मण सुमित्रेचा. तीनही सावत्र भाऊ आहे. पण बंधू प्रेम बघा, उद्या सीता स्वयंवर होणार होतं, त्याच्या आदल्या रात्रीचा हा प्रसंग आहे. महर्षी विश्वामित्रजींच्या पायाची सेवा राम आणि लक्ष्मण दोघेही करायला लागले महाराज. पाय चेपायला लागले आपल्या गुरुजींचे. आणि ज्यावेळेला गुरुजींनी सांगितलं जा आणि आपापल्या ठिकाणी जाऊन शयन करा, विश्राम करा, दोघेही भाऊ शयन करायला गेले, झोपायला गेले. त्यावेळेला रामप्रभूच्या पायाशी लक्ष्मणजी बसले, आपल्या भावाची पावलं आपल्या मांडीवर घेतली आणि लक्ष्मणजी पाय चेपायला सुरुवात करतात. डोळ्यापुढे प्रसंग आणा, सावत्र भाऊ आहेत. लक्ष्मणाने रामप्रभूचे पाय आपल्या मांडीवर घेतलेत महाराज. पाय चेपायला लागले लक्ष्मणजी. रामप्रभूला गाढ झोप लागली, निद्रा लागली. एवढ्यात लक्ष्मणजीच्या नेत्रातून घळघळ 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 अश्रू व्हायला लागले. आणि ते गरम गरम अश्रू रामप्रभूच्या पायावर पडायला लागले. ज्यावेळेला रामप्रभूच्या पायावर ते गरम गरम अश्रू पडले, रामप्रभूला जाग आली, उठले. आणि जसे उठल्यानंतर बघतो तर काय, माझा भाऊ लक्ष्मण ढसा ढसा रडतोय. ज्याप्रमाणे एखाद्या आईने आपल्या लेकराला जवळ घ्यावं, आपल्या कुशीत घ्यावं, तसं लक्ष्मणजीला रामप्रभूने जवळ घेतलं. आणि ज्याप्रमाणे एखाद्या लेकराने आईच्या कुशीत गेल्यावर ढसा ढसा रडावं, तसे लक्ष्मणजी रडायला लागले. लक्ष्मणजीच्या पाठीवरून हात फिरवतात आणि विचारलं, लक्ष्मणा का रडतोयस? काही नाही दादा. आईची आठवण आली? नाही. मग भरताची आठवण झाली? नाही दादा. गुरुदेव वशिष्ठ ऋषींची आठवण? दादा नाही. मग काय तुला बाबाची आठवण आली? अरे दादा, मी तुमची शपथ घेऊन सांगतो, आजपासून तुम्हीच माझी माय आहात, तुम्हीच माझे बाप आहात. आजपासून ना मला कुण्या आईची आठवण येणार, ना कुण्या बापाची आठवण येणार. मग लक्ष्मणा रडतोस का? झोपत का नाहीस तू? रोता क्यों है, सोता क्यों नहीं? मला विश्वास बसला दादा. कशावर? उद्या धनुष्य तुमच्याच हातून तुटणार. अरे मग यात दुःख करण्यासारखं काय आहे? तुला तर आनंद व्हायला पाहिजे. माझ्या दादाच्या हातून धनुष्य तुटणार, तुमच्या हातून धनुष्य तुटणार, याचं दुःख नाही दादा. मग दुःख कशाचं आहे? तुमच्या हातून धनुष्य तुटल्यानंतर सीतामाई तुम्हाला माळ त्या ठिकाणी अर्पण करेल. हा बरोबर आहे तुझं. ती माला अर्पण केल्यावर ती तुमची पत्नी होईल. हा बरोबर आहे. ती माझी वहिनी होईल. हा लक्ष्मणा. आणि दादा, उद्या रात्री ज्या वेळेला तुमच्या पायाची सेवा मी करायला येईल ना, तर सीता वहिनी मला दुरून त्या ठिकाणी सांगेल, थांब लक्ष्मणा, खबरदार आत आलास तर आजपासून माझ्या पतीची सेवा मीच करणार, तुला इकडे येण्याची गरज नाही. म्हणून दादा, मला असं वाटतं की हा माझ्या सेवा करण्याचा शेवटचा दिवस आहे. जरा विचार करा ना महाराज. रामप्रभूचा कंठ सद्गदित झाला, रडायला लागले रामप्रभू आणि म्हणतात, लक्ष्मणा, अरे धनुष्य माझ्या हातून तुटेल हा तर उद्याचा दिवस आहे, पण आज मी तुला वचन देतो, धनुष्य माझ्या हातून तुटेल, सीता माझी पत्नी होईल, ती तुझी वहिनी होईल,
पण लक्ष्मणा, तुला वचन देतो, माझ्या एका पायाची सेवा सीता करेल, दुसऱ्या पायाची सेवा तू कर. आणि ज्या दिवशी तुम्ही दोघंही गैरहजर असाल ना, त्या दिवशी माझ्या दोनही पायाची सेवा माझा हनुमान करणार, माझा हनुमान करणार. जरा विचार करा ना महाराज, उद्यापासून सावत्र भावाच्या पायाची सेवा मिळणार नाही म्हणून एक सावत्र भाऊ मध्यरात्री ढसा ढसा रडतो महाराज. ढसा ढसा ओक्सा बोक्सी त्या ठिकाणी रडतो. आणि इथे याच भारत देशामध्ये, याच गावागावामध्ये एक सख्खा भाऊ थोड्या शेतीसाठी, थोड्या बांधासाठी, हितभऱ्या जमिनीसाठी, थोड्या पैशासाठी, थोड्या मालमत्तेसाठी सख्ख्या भावाचा ज्या वेळेला खून करतो, त्यावेळेला प्रश्न निर्माण होतो, रामायण याच देशामध्ये जन्माला आलं होतं का? कुठे गेलं रामायण? रामायण फक्त ऐकण्यासाठी नाही, आमच्या जीवनातल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तर आम्हाला रामकथेतच मिळणार आहे महाराज.